नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे दिव्यांग लाभार्थी आहेत, निराधार बांधव आहेत, यांच्यासाठी शासनामार्फत आज एक महत्त्वाची घोषणा, एक महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 1,50,000 ते 2,50,000 पर्यंत अनुदान जे आहे त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांच्या दिले जाणार आहे. तर ही जी योजना आहे, आजचं जे हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता, तर या अधिवेशनामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना या पद्धतीने लाभ जो आहे मिळणार आहे. तुम्ही जर निराधार योजनेचा लाभ घेत असाल किंवा नसेल घेत, तरी सुद्धा या योजनेच्यासाठी ते जे लाभार्थी आहेत, दिव्यांग सर्व लाभार्थी यासाठी पात्र असणार आहेत. यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे, याची सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्यामुळे सगळ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सगळ्या महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत दिव्यांग लाभार्थी, त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थी असतील, निराधार बांधव असतील, संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, या सगळ्या योजनांसंदर्भातल्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत अशाच वेळेवर मिळवण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायचं आहे, म्हणजे सगळे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. नक्की योजना काय आहे आणि तिचा लाभ कसा घ्यायचा आहे, सगळी माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तर पाहू शकता, ही शासनामार्फत ही योजना जारी करण्यात आली आहे, सुरू करण्यात आली आहे. दिव्यांग विवाह अनुदान योजनेसाठीची ही योजना आहे, दिव्यांगांना विवाहासाठी अनुदान देण्यासाठी. तर महाराष्ट्र राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना पुन्हा जाहीर केली आहे, ज्यात पूर्वीच्या योजनेत सुधारणा करून आत्ता अनुदान रक्कम जी आहे ही वाढवण्यात आली आहे. अनुदान म्हणजे सध्या जे हिवाळी अधिवेशन सुरू होतं, आजचा शेवटचा दिवस होता, यामध्ये ही महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. लाभाचे प्रकार पाहू शकता. जर वधू किंवा वर यापैकी एक दिव्यांग 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेला असेल तर जोडप्याला पाहू शकता 1.5 लाख रुपये अनुदान मिळेल. आणि पूर्वी हे 50,000 रुपये होतं. जर दोघेही दिव्यांग असतील तर 2.5 लाख इतकं अनुदान जे आहे हे मिळणार आहे. उदाहरण पाहू शकता, एक सामान्य दिव्यांग व्यक्तीने गैरदिव्यांग व्यक्तीशी विवाह केला तर 1.5 लाखांची मदत मिळते, ज्यामुळे कुटुंब स्थिरतेसाठी हे अनुदान उपयुक्त ठरते. महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता, ही योजना दिव्यांगांच्या विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे, ज्यामुळे पूर्वी सर्वसामान्य दिव्यांगांना लाभ मिळत नव्हता. आता बदल करून ही व्यापक स्वरूपात करण्यात आली आहे. तर लाभ प्रकार आणि अनुदान रक्कम आणि पूर्वीची रक्कम आपण पाहूयात. आताची रक्कम पाहतोय, एक दिव्यांग वधू आणि वरमध्ये 1.5 लाख रुपये ही आत्ताची रक्कम आहे, अनुदान दिलं जातं. या अगोदरचं होतं 50,000 रुपये इतकं. दोघेही दिव्यांग असतील तर 2.5 लाख रुपये इतकं हे जे अनुदान आहे हे दिलं जातं. या अगोदरची त्याची ज्येष्ठता दिली नव्हती. तर पात्रता काय आहेत ती सुद्धा पाहूयात. तर अपंगत्वाची जी टक्केवारी आहे हे लाभ घेण्यासाठी कमीत कमी 40% इतकी आवश्यक आहे. आणि त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेले दिव्यांग प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. UDID कार्ड हा कंपल्सरी आहे. त्याचबरोबर रहिवासी अट, अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावात. त्यासाठी डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे तुमच्या तहसीलदार कार्यालयामधून तुमच्याकडे जवळ घेतलेलं हे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विवाह नोंदणी, विवाह हा नोंदणीकृत असावा, जो ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीकडून मिळतो. त्याचबरोबर हे निकष सुनिश्चित करतात की केवळ पात्र दिव्यांग जोडप्यांनाच जो लाभ आहे हा दिला जातो, ज्यामुळे योजनेचा सदुपयोग होतो. उत्पन्न दाखला हा ऐच्छिक आहे, पण सगळे कागदपत्र जर असतील तर त्याबरोबर तुम्ही उत्पन्नाचा दाखला सुद्धा जोडू शकता आणि हे सगळे कागदपत्र तुमच्याजवळ असणं बंधनकारक आहे. काय काय कागदपत्र लागणार आहेत, आवश्यक कागदपत्रांची यादी सुद्धा पाहूयात. योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची कागदपत्र म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र, ज्याला आपण UDID कार्ड म्हणतो, ते स्मार्ट कार्ड पद्धतीचं असं छोटं असतं ते. आणि त्याचबरोबर तुमचं मोठं जे दाखला आहे, दिव्यांगाचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट, हे आवश्यक आहे. 40% पेक्षा जास्त हे कंपल्सरी आहे. त्यानंतरनं तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड हे तिन्ही आवश्यक आहेत. विवाह नोंदणीचा दाखला, डोमेसाईल प्रमाणपत्र महाराष्ट्राचा रहिवासी असण्याचा, बँक पासबुक, तुमचं जो अनुदान आहे हे तुमच्या बँक खात्यावर मिळवण्यासाठी
बँक पासबुक आवश्यक आहे. त्याचबरोबर फॉर्म भरताना तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो, डिक्लेरेशन फॉर्म जो असतो, यामध्ये स्वयं घोषणा प्रमाणपत्र तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर केलेला आहे, चेक करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्याकडे असेल तर उत्पन्नाचा दाखला जोडू शकता, नसेल तरी यामध्ये चालू शकतं. ही कागदपत्र पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक आहेत, ज्यामुळे ही सगळी कागदपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा पाहूयात. दिव्यांग प्रमाणपत्र 40% प्लस, विवाह नोंदणी दाखला विवाह व्हॅलिडेशनसाठी, डोमेसाईल प्रमाणपत्र महाराष्ट्रामधील रहिवाशी, डिक्लेरेशन सर्टिफिकेट घोषणा तो अर्जाचा फॉर्मॅट तुम्ही भरायचा आहे आणि त्याबरोबर सही करून तो सबमिट करायचा आहे. आता महत्त्वाचा प्रश्न, अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे हे सुद्धा पाहून घेऊयात. तर पाहू शकता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा जो अर्ज आहे महाडीबीटी महाराष्ट्र.gov.in, आता इथे कसा अर्ज करायचा याबाबत जर तुम्हाला माहीत नसेल तर आपण एक ऑनलाईन एक प्रोसेस जी आहे याबाबत एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊयात. ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो, पण जास्त करून पाहू शकता वेबसाईटवर सर्व्हरचा प्रॉब्लेम जास्त करून येतात, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी टाळावं. ऑफलाईन पद्धत कशी आहे, तर ऑफलाईन पद्धत तुम्ही जिल्हा स्तरावर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषद किंवा समाज कल्याण विभाग इथे ते अर्ज मिळतात. ते अर्ज तुम्ही घेऊ शकता आणि तिथे ऑफलाईन पद्धतीने सबमिट करू शकता. कसे करायचे आहेत ते सुद्धा पाहूयात. पहिल्यांदा तिथून त्या ठिकाणावरून तुम्हाला अर्ज घ्यायचा आहे. महत्त्वाचे कागदपत्र त्याबरोबर जोडायचे आहेत. तुमचा अर्ज संपूर्ण भरायचा आहे आणि ऑफलाईन पद्धतीने त्याच ठिकाणी तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. उदाहरणं देखील पाहूयात. जिल्हा समाज कल्याण कार्यालय तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही गेलात तर कार्यालयात जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला सबमिट करायचे आहेत त्याबरोबर. आता यामध्ये ऑफलाईन पद्धत विश्वसनीय आहे, कारण तुमचं ऑफलाईन काम फॉर्म भरला की डायरेक्टली तो सबमिट होतोय. बहुतेक वेळा ऑनलाईन पद्धतीने करताना तुम्हाला जास्तीत जास्त अडचणी येऊ शकतात. सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल किंवा एखादी व्हेरिफिकेशनची प्रोसेस असेल किंवा एखादा तुम्ही तुमचं नाव टाकताय त्या नावामध्ये वेबसाईट जी आहे यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. तर या कारणामुळे ऑफलाईन लवकर सबमिट होतात. ऑनलाईन ट्राय करू नका. सर्व्हर प्रॉब्लेममुळे अर्ज जो आहे हा लवकर सबमिट होत नाही आहे. जास्त वेळा तुम्हाला ट्राय करायला लागू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं, ही जी नवीन अंमलबजावणी आहे, म्हणजे या अगोदरची योजनेमध्ये मिळणारं जे अनुदान होतं कमी होतं 50,000 पर्यंत, आता 1,50,000 ते 2,50,000 करण्यात आलं आहे. तर योजनेची सुरू होण्याची तारीख आणि अंमलबजावणी कधीपासून आहे, तर जानेवारी 2024 पासून पुढील वर्षापासून शासन निर्णय जो आहे GR नंतर मंजूर होईल. निधी जो आहे लवकरच म्हणजे शासन निर्णय जाहीर केला जाईल. जानेवारी 2026 पासून, कदाचित 2024 नसेल, 2026 पासून GR जो आहे शासन निर्णय जारी केला जाईल. या महिन्यामध्येच कदाचित हा मंत्रिमंडळ निर्णय जो आहे किंवा यामध्ये अधिवेशनामध्ये जो निर्णय घेण्यात आला आहे याचा शासन निर्णय निघेल. 21 तारखेनंतर कदाचित टिकू शकतो आणि त्याच्यानंतर ही जी प्रक्रिया आहे यामध्ये मिळणारा लाभ जो आहे त्यासाठी एक स्वतंत्र निधी मंजूर होईल आणि त्यासाठी उमेदवार अर्ज करू शकतात. तर हिवाळी अधिवेशनातील घोषणेनंतर GR येणार आहे आणि त्यानंतर हा लाभ सुरू होईल. आणि ही तारीख सुनिश्चित करणे, विवाह जोडप्यांना जो त्वरित लाभ आहे हा मिळण्यासाठी जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर ही योजना सुरू केली जाणार आहे. त्याचबरोबर यामुळे लाभार्थी जे आहे सध्या त्यांच्याकडे जे काही महत्त्वाचे कागदपत्र असतात ते आत्ताच तयार करू शकतात, जेणेकरून अर्ज प्रक्रिया सुरू झाली की लगेच अर्ज केला जाऊ शकतो. पूर्वी झालेल्या विवाहांसाठी लाभ कसा आहे तर हे सुद्धा पाहून घेऊयात. सामान्य नियम आणि प्रयत्न. तर यामध्ये सामान्य नियम कसे आहेत, घोषणेपासून हिवाळी अधिवेशन पुढील विवाहांना लाभ. पूर्वीचे जे 2, 5, 10 वर्ष जुने लाभार्थी आहेत यांना लाभ मिळणार नाहीये. राज्य सरकारने कधीही जुन्या विवाहांना यामध्ये लाभ दिला नाहीये. त्यामुळे याच्यानंतर जे विवाह असतील दिव्यांग विवाह त्यांच्यासाठीच ही योजना पात्र असणार आहे. तेच योजनेचे लाभार्थी पात्र असतील. जुन्या विवाह योजनेचे पात्र लाभार्थी यामध्ये नसणार आहेत. लाभ जो आहे फक्त घोषणेपासून पुढील लाभार्थ्यांना मिळतो. जुन्या दिवस किंवा महिन्यांचा विचार केला जाणार नाहीये, हे अत्यंत महत्त्वाचं. त्याचबरोबर पाहू शकता 1 ते 2 वर्ष जुने जे लाभार्थी असतील विवाह केलेले ते समाविष्ट करण्यासाठी अधिकाऱ्यांशी आणि मंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलेलं आहे. सामाजिक कार्यकर्ते यावरती करतील. तर ही योजना कुटुंब स्थिरतेसाठी महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे पाहू शकता अत्यंत महत्त्वाची योजना. जे काही दिव्यांग लाभार्थी तुमच्या आजूबाजूला असतील किंवा तुम्हाला जे माहीत असेल या योजनेची
जो व्हिडिओ आहे त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती प्राप्त होईल आणि त्यासाठी जर विवाह असेल, दिव्यांग विवाह असेल त्यांच्यासाठी अनुदान प्राप्त होईल आणि त्यांच्या कुटुंबाच्या स्थितीसाठी हे महत्त्वाचं ठरले. तर अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वाची योजना दिव्यांग विवाह योजना ही सुरू करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबतचा निर्णय सुद्धा झालेला आहे. लवकरच अधिकृत जो शासन निर्णय आहे हा उपलब्ध होईल. त्यासाठी अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया मी आता तुम्हाला सांगितले. महत्त्वाचे कागदपत्र काय काय लागणार आहेत याची सुद्धा अपडेट आपण दिली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न दिव्यांग लाभार्थी असतील किंवा निराधार बांधव सध्या विचारत आहेत, जो हप्ता आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा हा कधीपर्यंत येणार आहे. आज पाहू शकतात 14 तारीख, आता रविवार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये 100% GR येण्याची शक्यता आहे. त्याबाबत सुद्धा आपण लवकरच एक व्हिडिओ जो आहे हा घेणार आहोत. तर अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. धन्यवाद.